राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एखादी पुरुष फॅन्टसी होऊन जायला काय हरकत आहे भाऊ. आज स्टोरी बी तशीच घडली या. महत्वाचं सांगायचं म्हणजे थोडं सुखद वातावरण आहे बाहेर. 2001 पासून कधी नाही ती सरकार नमलं एका ह्याचा राजीनामा घेतला मंत्र्याचा. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, पाऊस पडलाय, जनावराला खायला झाले, पाणी झाले आणि उगवून आलेलं जे आहे काळजी करायचं नाही, सुकत नाही, येणार आहे परत. पांडुरंगाला काळजी ह्या जगात कोणाला काळजी नाही, फक्त पांडुरंगाला काळजी आहे. आणि पिकं चांगली येणार, सोयाबीन येणार, तुम्हाला सांगतो कापूस येणार, एक नंबर होणार. म्हणजे कमीत कमी पिकवणार आपण. ती नका का चांगल्या भावात जाणार, पण पिकवायचं आपल्या हातात आहे. 4 पैसे घरात आलं तर चांगलीच गोष्ट आहे गरीबाच्या. ही जी स्टोरी किंवा ही जी घटना घडली ह्याच्यात प्रामुख्याने आता आपला व्हिडिओ ऐकाय बसला जरा सावरून बसला होता बरं का. तुमच्या कानावर कधी काय कुठला बॉम्ब सारखा शब्द आदळून सांगता येत नाही. आणि ती काळाची गरज आहे. ती आखाड चालू आहे. वरण भातन मिठाचं वरण आणि त्यात तुंप जुळत नाही. कोल्हापुरी तेज असा तडका असा फुरका मारायचा की मेंदूला डायरेक्ट झटका आला पाहिजे. झटका मी मारायचा नाही, झिनझिने आल्या पाहिजे. अशी आपण खेड्यापाड्यातली रानावानातली चिखला मातीतली माणसं त्या पद्धतीने चाललं पाहिजे. ही घटना पुरुष फॅन्टसीवर अशा प्रकारे फोकस करते. तुम्हाला आता इसकाटून सांगायचं म्हणजे पुरुष असू द्या आणि 15 वर्षापासून मग पुढं किती वर्षाचा, त्याला जेव्हा जाणीव होते मी एक पुरुष आहे चुंगी सकट, असा पुरुष म्हणतोय मी. हे आजकालच्या जगात तुम्ही जर बरेच व्यवसाय करणाऱ्या हे असतील, काही बाग असतील, आपल्या पुण्यात बुधवार पेठे, तिथलच्या अनेक शेकडो मुलाखतीत महिलांच्या मुलींच्या तिथल्या, कधी जर व्यवस्थित ऐकल्या तर तुम्हाला एक पॉईंट लक्षात येईल. म्हणजे फॅन्टसी कुठं लपलेली असते बघा, की आजकाल जी तरुण पोरं आहेत 20-21च्या आतलं गबाळ, त्यांना भली मोठी लठारणी बाया आवडती 40, 42, 45. ती हे मोठं ते मोठं, डेरी बी मोठी अशी. ह्याच्या पाठीमागं काय कारण आहे याचं परफेक्ट उदाहरण तुम्हाला सांगतो. लोकांना काय वाटतं, तुम्हाला आम्हाला माहिती आहे का, की लग्न करायचं, पोरं झालं मला घातली म्हणजे बाईला वाटतं मी आई झाले, मी मातृत्व मिळालं मला, मी आयुष्यात सुखी झाले. गड्याला वाटतंय मी स्वतःला सिद्ध केलं, मी पुरुष आहे, मला मुलगा आहे. आणि लोक बी अशी आहेत, आधी विचारतात किती मुलं आहेत, काय करतात. ठराविक वय झालं, म्हातारा झालं विचारतात तब्येत बरी आहे का. काय ते मारायचे तेव्हा मारणार, तू काय विचार तब्येत बरी आहे का. अशी तर आहे लोकांची. जगू देत नाही, मरू देत नाही. तुम्हाला सांगतो, ही जी पोरं झालं मला काही मानानीच होते, त्याच्याबद्दल काय लय मोठं 12शी खांदावं लागतात किंवा 5 पारसाची 10 पारसाची करावं लागते अशातला भाग नाही. पण त्यांना संस्कार देणं ही फार गरजेचं आहे. संस्काराची पहिली सुरुवात त्यांच्या मोबाईल हातात कवापासून द्यायचं याच्यावी. त्याला काय ती वल्ली माती ती कवा बी बिघडू शकते. म्हणजे आजकालचे पालक सुद्धा अशा गोष्टीला जबाबदार आहेत, त्यांनी स्वीकारली पाहिजे जबाबदारी. किती लाड पाहिजे, काय पाहिजे. 11 वाजेपर्यंत पोरगा घरी येत नसन, आईने दारा उघडलं, पोराचा तोंडाचा जर वास येत असेल बिअरचा, तर बापाचं आणि आईचं काम आहे. मी पक्ष्यासारखं जगायचं ठरवलंय. पक्षी काय करतो, पाखाडं फुटत्यात ना तोवरच सांभाळतो. मांजरी काय करती, पिलू मोठं होईन ना तोपर्यंत सांभाळती. ते एकदा खाण्यायोग्य सक्षम झालं, जाऊन द्या गाडी. डोक्याला ताण नको. आमची तर आदिवासी लोक भरपूर आहेत, म्हणजे साधारण 1000 तरी असतील. ती काही शिक्षण काही मुलं करीत नाहीत. ती 14-15 वर्षी त्या मुलीचं लग्न करून देतात. तुम्हाला सांगतो, त्याला मासं पाकडे एक जाळं द्यायचं, जाऊन द्या गाडी, बघू उद्योग. मग ती 2 असू 3 असू किती असू, तिथं लय डोकं लावायचं नाही, लय मायेत गुर फाडून राहायचं नाही. ही आदिवासींची जीवन जगण्याची कला ही सुद्धा माणसाने घेतली पाहिजे. आपण नुसताच त्या पोराला सोडितच नाहीत आपल्यात. इथं काय झालंय, लग्न करून द्यायचं तरी त्याच्यावर लक्ष, त्याला जमीन नावची नाही, त्याला भांडवल नाही, त्याला काय नाही द्यायचं. तो बाप जवळ सरनाव त्याला उचलीत नाही तर तो दादागिरी करून शिव्या घालीत असतो त्या पोरांना. अशी परिस्थिती. सोडून द्या, मुक्त करा.
तू मरून गेल्यावर तुझ्या नातवानी फुकून जरी टाकली तरी तू बघायला आहे का? नाही. मग सगळ्यात महत्वाचे संस्कार, तुम्ही काय कसं शिकवताय. किती जणांनी लहान लेकरांना आज मोबाईल देतात आणि किती लोक जे सत्पुरुष आहेत होऊन गेलेले त्यांची जीवन कहाणी ऐकाय देतात. व्यावसायिक चांगलं व्हायचं असेल तर किती जण हिटलर देतात, मुसलिन देतात. हुकुमशाही बरं काही ध्यानात ठेवा. दादा हो, दुसऱ्याचं कसं वरवाडून खायचं हे ज्ञान फक्त वरच्या पातळीतल्या लोकांना आहे. ते काही हजार कोटींचे मालक आहेत, आज उद्योगपती असतील, राजकारणी असतील, ती लय हुशार जातो. अजिबात बिघडत नाही ती. तुम्ही बघा बा काय करायचं. ह्या घटनेमध्ये गुजरातमधील गांधीनगरमधली घटना आहे आणि वासुभाई पटेल हा 50 वर्षीय गृहस्थ आहे. नेहमीप्रमाणे गोळी चालू झालेली, स्थूल शरीर, जाडबर्ड एवढी मोठी डिहर त्याची, बळत चालायचं आपला असं डगत डगत. आणि व्यवसाय पंखा दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक दुरुस्ती, काही गॅजेट्स असतील ती, त्याच्यात त्याला 1000-1200 ती मिळायचं. ती काय एखादी वायर तुटली असली तरी एक जाळ दिला की ते 200, 5 गिऱ्हाईकाली झाले 1000. ही डोक्याचं खेळी. कष्ट करा, भाकर खा, ठीक आहे, पण नुसतंच रात्रंदिवस कष्ट करा, तुम्ही फक्त पोट भरणार स्वतःचं. कष्टाच्या जोडीला एक डायग्राम असावा, एक गोल असावा, बुद्धिचातुर्य असावं, तेव्हा तो माणूस श्रीमंत होतो. तुम्हाला 500 रुपये मिळले, 100 रुपये खर्च करून 400 जर साठवायचे नाही, इन्व्हेस्ट करता आले, जे काही पटीने वाढतील, तर तो माणूस श्रीमंत होतो. कुणी श्रीमंत होत नाही जगात. हा वासुभाई पटेल 50 वर्षाचं वय, 3 मुलं, शिक्षणाचं चाललं होतं त्यांचं, शिकायला होती पोरं. 43 वर्षाची बायको आहे परिणिता पटेल. आता शिबाई बी वयानुसार थोडा असा ओटीपोट सुटतं, जाडी बर्डी होते, कुठल्या कुठल्या शरीराला कुठल्या कुठल्या भागाला मांदल वांबायला लागत फार, असं अशा प्रकारची ही. पण अशी महिला जर वाईट वळणाला गेली किंवा तिचा मदन वायू जर बडाकला, बडकू शकतो कधी बी. ते मी काय बघताय त्याच्यावर डिपेंड आहे. हे मेंदूच्या संपर्काचा खेळले वाईट आहे. ती एकदा रक्तात शिरली ना की ते काय काय कधी कधी कुठं कुठं किती किती उडी हानी सांगता येत नाही, तुम्हाला कळायच नाही आता. पार मुळ मोडून टाकायची ताकद तिची. बेकार कामी ती, न संपणारी वाटे, ध्यानात ठेवा. फक्त बडाकला नाही पाहिजे. आता इथं विषय असा झाला, ही परिणिताबाई त्यांच्या शेजारी, आता ते माणूस काय ज्या जंगलाच्या राहणार पण नाही, ते सर्वसमावेशक आहे. तो जिथं राहायला होते तिथे शेजारी एक 16.5-17चं खबरं होतं बा, उपटाजी. नवीन नवीन केस फुटलेली, आणि त्याला असं वाटायचं ही दुनिया माझ्यासाठीच बनवलेली आहे, इथल्या संपूर्ण स्त्रिया माझ्यासाठीच बनवलेल्या आहे. आणि वयानुरूप योनी आकर्षण, त्याच्यात ते मोबाईल बघायला. ध्यानात ठेवा, हे गोष्टी तुम्ही तुमच्या पाल्याला शिकवू शकत नाही, ताकदच नाही तुमची. त्यांनी समाजातले चांगलं आणि वाईट, आतलं जग बाहेरचं जग हे ओळखता आलं पाहिजे, असा विषय. तुम्ही लय खऱ्यान चालवून पाहिजे. तुम्ही चाललाय बा रस्त्याने बिगर हेल्मेट चाललाय, ती शिट्टी मारून डायरेक्ट आरटीओ म्हणलं घे साईडला. आता पळून तर जात नाही, तो गाडी असते त्याकडे पकडायला घेतली साईडला. बरेच जण गा भरतात असं तसं. तुझ्या इंडिकेटर फुटलेला आहे, हेल्मेट नाही, हे नाही, 5000 रुपये चालान ऑनलाईन मारतो, असं तो म्हणत असतो. जगातला कुठलाही आरटीओ असू दे, ध्यानात ठेवा, जगातला म्हणतो म्हणत असतो. त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, नम्रपणा वापरायचा, नम्रपणा. आमचा एक जोडीदार आहे, तो जिल्हा परिषद सदस्य बनला होता बघा, म्हणजे एका राजकीय नेत्याच्या मदतीने. पण ते आपलं गॅरेज काम करायचं, ठोकाळ माणूस सहज. त्याला एकदा बाराम त्याला स्पेअर पार्ट आणताना अडवला आरटीओने. काय राव साहेब, द्या की सोडून, गेलं इवळून म्हणा. तो म्हणला मला राव म्हणतो, तुझा काय मी ही आहे का, दिली खाणकून वाजून तशी. असं होतं, जुनी घटना नाही. आदरार्थी बोलायचं, सर म्हणा, साहेब म्हणा. मी साधा प्रामाणिक माणूस आहे म्हणायचं, चहा पाणी घ्या साहेब, द्या सोडून. नम्रपणाने 80% काम होतं, ध्यानात ठेवा. कुणी असू द्या, ह्या राज्याचा मुख्यमंत्री असला तर त्याला नम्र व्हावं लागतं. दिल्लीत गेल्यावर असे 30-35 अंशात मान झुकावं लागते, असं नाही चालत. थोडी झुकूनच चालावं लागतं. ती आतलं कळायच नाही तुम्हाला.
ही असिस्टंट. मग कार्ड, तुमचं आधार कार्ड असू द्या, मतदान कार्ड असू द्या, तुमचं लायसन असू द्या, काही असू द्या, त्याच्या खालून जर 100 सारखवलं ना, काम होतंय बा. काय तुम्हाला कोण फाशी देत नाही, ध्यानात ठेवा. हजारो कोटी लुटून घेणार जाणाऱ्याला सुद्धा फाशी दिली कोणी नाही दिली. असं सरळ मार्गे माणसाचं जगणं थोडं अवघड आहे. हा जो वासुबाई पटेल आहे त्याची ती बायको डब्बी परिणिता पटेल, यांच्या शेजारी एक पोरगा राहिला आहे आणि त्याचं नाव आहे हार्दिक, वय वर्ष 17. असाच विचाराचा, सगळे विश्वाचे माझे सुख. ह्यांनी काय डोकं लावलं, ती मोबाईल बघून हे बघून त्याच्या मनात तीव्र इच्छा झाली की बाबा आपल्याला आता शरीर संबंध प्रस्थापित केले पाहिजे. ह्या मेंदूचं काय म्हणणं आहे, या समाजाचं काय म्हणणं आहे, ह्यांचं सगळ्यांचं आईवडिलांचं काय म्हणणं आहे, ह्या सगळ्यांचं म्हणण्यापेक्षा माझ्या चुंगीचं काय म्हणणं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रथम प्राधान्य तिला दिलं पाहिजे, असा विषय. आणि या टोपी खाली दडलंय काय, या टोपी खाली एकदा बघूच नेमकं टोपी खाली काय दडलंय. मोबाईल मध्ये मग रोज बघतोय, पण दिसणं ना असणं प्रत्यक्ष लय मोठा फरक आहे. आपल्याला बघायचंच. याने केली लाईन मारायला सुरुवात शेजारीच 42 वर्षी बायवर. आय एम आंटी लव्हर, आय एम झॅटमॅन, मारायचं लुखायचं. ती बघा दुनिया कशी आहे. तुमच्याकडे सुद्धा असे आजूबाजूला जॅटमॅन असतील तर त्यांच्यापासून सावध राहा, ध्यानात ठेवा. ती केलं लुखायला सुरुवात. पण आता ती कसं असतं, सगळ्या काय वाईट नाही. 4-2 वाईट बॉटम बनण्यासारखे असतात, पण काही चांगल्याच आहेत. मग ह्या चांगल्या स्त्रीला आंघोळ करत असताना यांनी कसं काढलं कुणाला माहिती, ती मोबाईल आत खोसला का काय केला, पण एक 8.5 मिनिटाचा व्हिडिओ त्या महिलेचा आंघोळ करताना काढला, त्या परिणिता पटेलचा. 2 दिवस होऊन गेले. व्हिडिओ बघून 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 कटाळल्या. म्हणला आता प्रत्यक्ष पिचवर जाऊन स्ट्राईक घेण्याची वेळ आलेली आहे. भले फर्स्टला घेऊ, सेकंड स्टिकला घेऊ, थर्ड स्टिकला घेऊ, शक्यतो मिडलला जास्त घेतात, ध्यानात ठेवा. मग चालतंय मला. पोरं शाळेत गेलेली, नवरा दुकानात गेलेला, दुपारच्या पारी खाऊन पिऊन बाईचा ताणून द्यायचा टाईम, त्या टायमात तर गेला बा. मला हे बघितलं काय. मग ती लागली बडबड करायला. मला बडबड नाही, हे जर मी माझ्या अकाउंटला टाकलं, फेसबुकला टाकलं, इंस्टाला टाकलं तर अख्ख्या भारतात पांगणार 1 तासात, आणि तुला बाहेर निघणं मुश्किल जाणार. तो आंघोळ करतानाचा वस्त्र नेसतानाचा, तर आंघोळ करतानाचा व्हिडिओ आहे हा, शरीराचे वेगवेगळे भाग चोळतानाचा, स्वच्छ करतानाचा. बाया सगळा टाच झाला बा. म्हणली हे बघ असं काय करू, तुझ्या पाया पडते. मला काय पाया पडते, काही करू नको, एक 10-15 मिनिटं फक्त कपडे काढ म्हणला, मी बरोबर करतो. त्याचा हेतू तिच्या लक्षात आला, बाईचा नाईलाज झाला. अशा प्रकारे जबरदस्ती केली ह्याने, खुश झाला घरी. हा, आता डेरे बहुती उंदीर गिरठ्या मारायला लागल्यावर काय खुश होईन का, पण आता त्याला वाटलं बा खुश झाला बा, आता काय हरकत आहे. आला घरी तर ते तोंडाला लागलेलं. आता तू बिबटे बघितलं का, तोंडाला रक्त लागलं ना, ती मस्त कुत्री खाते, डुकरं खाते, वन्य प्राणी खाते, हरणं खाते. पण त्याने जर एखाद दिवशी माणूस खाल्ला तर ती सारखंच माणूस खातं, लक्षात घे. त्याला म्हणजे तोंडाला रक्त लागणे. मग हे तर चुंगीचं रक्त आहे थोडक्यात. ते खुश झाला घडी. म्हणला ही एक बार नाही, बार केली सुरुवात. आणि मग दमखी देऊन हे करून असे त्यांनी साधारण 2.5 ते 3 महिने हे रंगारंग त्यांचा चालू होता. असू द्या. आता एक दिवस काय झालं, त्यांनी आता ही नवीन पिढी लय खतरनाक आहे बरं का, तुम्हाला सांगतो. ह्यांचं समाधान कशाने होत नाही. ह्यांचे बघ ते फुलबाजा टाईप लाईफ आहे. थोडं जागायचं, चटकेबाज लागायचं, खायचं. ते लाल हागतात का काय म्हणतात त्याला, ते चायनीज लाल कलर टाकून, हा, ते आतड्याचा कॅन्सर होत होते, तसलं खायचं. लाल मूत प्यायचा, मूत बंद केलाय बऱ्याच ठिकाणी, आता पण काय ठिकाण चालू आहे. असं जागा 40 रुपये सिगरेट वरत्या तिघात मिळून, तुम्हाला माहिती नाही. आता यांनी डोकं लावलं की मला एवढ्याने समाधान होत नाही. तो फावल्या वेळेत दुपारचा फोन करायचा, ते व्हिडिओ कॉल म्हणायचा, आणि तिला ऑर्डर करायचा, ही कपडा काढ, हे असं कर, ते तसं वेगळं, त्याला अश्लील चाळे म्हणतात, ती करायला लावायचा. ह्याला त्या समाधान मिळायचं. बघा ह्याला म्हणतात व्हिडिओ कॉल, खतरनाक जग आहे. ती महिला त्यांनी जाम करून टाकली बा. मग फोन करायचा, फोनवर अश्लील बोलायचा, ते मुकाघी, ते फ्लाइंग किस हा प्रकार माहिती तुम्हाला, करून बघा कधीतरी. आता समजा दातबीत
पडलेलं असलं तरी एखाद्या वेळेस कुणी नसलं इकडे इकडे बघा ना, आपल्या म्हाताऱ्याला फ्लाइंग किस करून बघावं असं. ती फ्लाइंग किस देन हे ते चालू केलं त्यांनी. आता काय होतं, कधी कधी फांदीवर कावळा बसायला आणि फांदी तुटा एकच टाइम होतो. नेमकं हिने मोका घेऊन असं करायचं त्या फोनवर व्हिडिओ कॉलवर, आणि नवऱ्याची तर वासुदेवची झाली भाऊ एंट्री. त्या वासुभाई म्हणला तू कुणाला काय आहे म्हणला ही, आणि हेवा येते का म्हणला, कोण आहे काय आहे? असं तसं ती रागावलं, चिडलं, शिवाय द्यायला लागलं. म्हणला तुला माहेराला पाठवतो, तुझा माझा प्रपंच इथपर्यंत झाला संपला, 3 पोरं, तो सगळं आतापर्यंत केलं, पण तू आता म्हातारपण बिघडली, जाऊ दे गाडी. भया आता म्हातारपण काय जाऊ दे गाडी, आई बाप नाही काय नाही काय नाही. तिने धरलं पाय, म्हणली चुकलं माझं, पण माझा याच्यात काय दोष नाही, माझ्या जबरदस्ती होती, या अन्याय होतोय, मला कोण करे जबरदस्ती. त्यांनी संपूर्ण हिस्ट्री सांगितली. म्हणली हो हार्दिक आहे शेजारचा, त्याने असंच केलं, माझा आंघोळचा व्हिडिओ काढला, हे काढलं ते काढलं. बरं बरं असू दे मला, मी करतो बरोबर काय करायची. बायकोला घेतलं, पोलीस स्टेशन गाठलं, आणि अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करून जबरदस्तीने अत्याचाराचा गुन्हा लावून असं कंप्लेंट त्यांनी दिली. भाऊ खतरनाक केस हा. त्याला एक माहित होतं की हल्ले करून गावणार नाही, सुटणार नाही. पण 17 वर्षी ना अल्पवयीनी काही केलं तरी चालतं बरं का भारतात, ध्यानात ठेवा, नाही तर परत म्हणतात. त्यांनी अशी गाडी घेऊन 4-2 मारली ना तरी त्याला लिमून दिल्याला लावला जातो. ही आपली कानूनी व्यवस्था आहे आताची. असू द्या ते अपघाती रोडवर मारल्यावर ती सजा कमी आहे, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. काय ते सांगावं लागतं मध्ये आधी. इंग्रजांचं 150 वर्ष राज्य होतं, तर इंग्रजांच्याकडेच का गाड्या होत्या फक्त, आपल्याकडे गोडा गाड्या असायच्या. पण ती कारबीर हा प्रकारांना ना इंग्रजांनी आणलाय. इंग्रज फिरायचे तर ते बरेच वेळ ते स्टिअरिंग आमकं तमकं. बरं आपल्या लोकांना रस्त्याचे नियम बियम का मधोमध चालायचे रस्ते लोक. आपण तवा खायला जाणं नव्हतं, तवा लय आपण वाईट परिस्थिती होतो. अजून बी होणार आहे काही दिवसांनी, पण त्याला टाइम आहे थोडा. ती इंग्रजांच्या गाडी करून ती माणसं मारली जायची, दळकली जायची. मग ते इथलचे काही वकील शिक्षित आहेत किंवा ती इंग्रज ते म्हणायचे आम्हाला हे मारलंय, केस कोर्टात घ्या अमकं तमकं. इंग्रजांनी डोकं लावलं की आपण जर दडकावलं एखाद्याला, जी हिंदुस्थानमध्ये लोक मारतात ही काही किडामुंगीच इंग्रजांच्या दृष्टीने, मिली ते मिली, त्यांना काही किंमत नव्हती. मग असा एक कानून बनवा की त्यात अशी मेजर मोठी सजा नाही पाहिजे. रस्ते अपघात किरकोळे निबंध लिहा, असं करा, असं त्यांनी एकदम फुटकळ बनवलं. आणि तो कानून ती हाय असाच्या असा आपण घेतला ना आता असा राबवतो इंग्रजांचा. हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याच्यात स्ट्रॉंग झाली पाहिजे सजा, ही महत्वाचं आहे. असं द्या. आता शेत पोलीस स्टेशनला घेतलं याला, आता त्यात बी कायदा लय आडवाय. 17 वर्षाच्या पोराला मारहाण करतात नाही, पण खोलवर आपण विचारू शकतो. त्याला सांगितलं हे असं तू का केलं, काय नाही केलं. मग ते म्हणला साहेब चुकलं, माफी असावी, परत असं होणार नाही. पोलिसांना बी चांगलं माहित असतं 17 वर्षाचा याला काय होणार नाही. मग त्या नवऱ्याला सांगितलं, म्हणले बा तुम्ही तुमची तक्रार मागं घ्या, चुकलं त्याचं लहान मुलगा आहे, त्याचा भवितव्याचा प्रश्न आहे, असं तसं मिटावलं का ते झालं तिथं मिटलं. आता म्हणले जागे बिन सगळं व्यवस्थित होईल. काही काळ निघून गेला, पण ती ह्याला दचकाय लागला. स्वप्नाचं दचकतो माणूस स्वप्न पडल्यावर, तुम्हाला माहिती आहे ना. तुम्हाला एक गोष्ट कमेंटमध्ये करून सांगा, स्वप्नात पाळता येत नाही, कधी पळत नाही माणूस. का पळता येत नाही उत्तर मला अजून गावलं नाही. मी लहानपणापासून विचार करतोय, स्टडी केलं तिथं पण नाही. तुम्हाला कोणाला माहित असलं तर सांगा. स्वप्न पडत असताना स्वप्नात माणूस पळून जाऊ का शकत नाही, पळू शकत नाही, असं विषय आतलं तुम्हाला विचारायचं होतं. मला काय काय गोष्टी लय जिज्ञासा आहे, बाकीचे नंतर सांगन. आता शनी आला सोडल्याने ग बसायचं ना, की स्वप्न दचकाय लागलं. ती जी चटक लागली होती स्थूल शरीराची, जाड्या बारड्या शरीराची, मांद्याचं लोचकं, मोठं मोठं, ही सवय त्याला खेचायला लागली. बघा नियती प्रत्येकाला चान्स देऊन बघते, पण ऐकत नाही माणूस. तो ढकलला जातो मरणाकडे, मृत्यूकडे. त्या बाईला परत त्यांनी फोन केला बा, म्हणला पोलिसांना मी काही ते दाखवलं नाही, पण व्हिडिओ डिलीट केला सांगितलं, पण व्हिडिओ माझ्याकडे अजून आहे, मी हे करणार, मला शेवटचा 51 झटका देच बा.
हे आईला बाया म्हणली ही बरी तार आहे का. गेला परत झटका हाणला. मग ते तिथं गेल्या तर नवऱ्याने फिल्डिंग काय तर लावलेली असतीच ना, नवऱ्याने लक्ष ठेवलं काय विषय नेमका, कोण येतंय जाते. त्याला दुकानात फोन गेला बा, ह्यो हार्दिक आत शिरला आणि 30-40 मिनिटांनी बाहेर निघून गेला बा. गेला कळून चुकलं 40 मिनिटात काय काय होऊ शकतं, काय होऊ शकतं. म्हणलं आता सुट्टी नाही गाड्या. बायकोकडे आला. तारीख होती 11 जुलै 2026. म्हणला आज दुपारी तू त्याला बोलून घ्यायचं काय. म्हणली कर फोन. समोर फोन केला 11 जुलैला. म्हणली 12-12:30 तुझी आठवण येतो का. अर मला आपल्या नाद लागला का काय तिला. म्हणलं आपण माणूसच तसा आहे. आय एम झटमॅन, सगळी दुनिया माझ्यासाठी बनवलेली. म्हणला आलोच, काळजी करू नका. गाळून गुळून हत्यार त्याला काय नांगूर गेलं घेऊन ते. हा तिचा नवरा बासूबाई पटेल लपून बसलेला आणि ह्याने ती एंट्री आत हाणली. मग त्याला काय ती बारकाल्या मांड्या, बारीक कंबार, बारीक चुंगी. चला म्हण आय एम रेडी म्हण. आलोच मी. कायच आलो. ती बाया खाटव त्या गादीवर जाऊस्तवर आणि हातीच्या पैसे जाऊस्तवर साक्षात मृत्यूच्या रूपात नवरा हजर. तिथं नवरा हजर राहिला. त्यांनी काय डोकं लावलं नाही. त्यांनी उचलला वर. ही काय लागलं पायास असं करायची. ती काय बारीक जीव, फक्त किडालंय मोठ्या डोक्यात. आज सुद्धा बघा तुम्ही भाजी बिजी आणा जाता का नाही तुम्ही कधी शहरात सिटीत कुठं रस्त्यात चालता का नाही, टर टर फिरवून असतात बघा. ह्याच अवलदी, ह्यातल्या अवलादी काही स्वतःची नाही, लोकांची बुलेट घेऊन फटाकडं फोडतात. ह्याच अवलदी. असं ध्यानात ठेवा. हे जॅटमॅन. आणि मग तिने बघा त्यांना कधी की जॅटमॅन कसा दिसतो काय दिसतो. ह्यांचे काय नसते यांना. जगला काय मेला काय आला काय गेला काय. गेला तर झट्ट मारीन, आला तर झट्ट मारीन. ते मूठ हातात असते त्यांच्या. अशा अवलादी. आता याला पकडला वळवाळ वळवाळ. काय वळवाळ. 50 वर्षाचा गृहस्थ येतो. इतका गच्ची त्याने जोरात दाबून नरड दाबलं ना, हागला संचटीत. तुम्हाला सांगतो ती मेलं बा तिथं ती पोर हार्दिक. मग ह्याला काय प्लॅनिंग नाही. आता तुटलेली वायर जोडायची, आयसी जुना काढायचा, नवा बसवायचा, बारीक जाळ मारायचा. ह्याला तो एकदम परिपूर्ण माणूस. पण खून केल्याला बॉडी कशी काय डिस्पोज करायची, याला काय ती जुळाना. मग ती म्हणले आता काय करायचं, कसं करायचं. म्हणजे माझं अक्कल चला ना बाया. असं कसं झालं, तसं कसं झालं. शेवटी नाईलाजानी त्यांनी चलायला लागला आणि बायकोला मला उरक. पैसे बिशी घेतलं. तिने पोरांना पाहुण्याकडे नेऊन सोडवलं. बॉडी घरातच बरं का. आणि गेले ना ते घरातून पळून, त्या गांधीनगरमधून पळून गेले डायरेक्ट कलकत्ता. तिकडे गेले लांब. त्याला पकडणार नाही, पण ते पकडले पोलिसांनी बॉडी बघितली. पंचनामा अमकं तमकं सगळं झाल्यानंतर ट्रेसवर दोघा नवरा बायको टाकली. पकडला, अटक केली. गांधीनगर पोलीस स्टेशनला आणली. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर फार भयानक प्रकार समोर आला बा. त्याची कल्पना तुम्ही केली नव्हती, मी बी केली नव्हती. त्या दोघांना पोलिसांनी त्यांनी कबूल जबाब दिला की आम्ही मारला त्याला अमकं तमकं. म्हणले ती जी 8.5 मिनिटाची क्लिप आहे, ही क्लिप तुम्ही दोघांनी पाहिली का प्रत्यक्ष. म्हणले नाही पाहिली. ती बाया म्हणली मी नाही पाहिली. गडी म्हणतो मी नाही पाहिली. तुम्हाला सांगतो पोलिसांचा तपास आता या घटनेला झाले लई दिवस झालेले नाहीत. अशा दिशेने चाललाय की ही महिलाच सामील असली पाहिजे. या महिलेनीच ती पोर बोलावलेलं असलं पाहिजे. कुठं क्लिप का ही फक्त बनाव केलता, माझ्या असली फिल्म काढली, दुनिया काढली काही. कुगर हा जो प्रकार असतो की वयस्कर 40च्या पुढल्या स्त्रीला अग्निदाह आत शरीरात तयार झाल्यानंतर किंवा तिची वासना मदन वायू भडकल्यानंतर 16, 17, 15 असे प्रकारचे त्याला कुगर मानतात. लक्षात की आपल्यापेक्षा आहे ना ते इंग्लंड अमेरिका आहेत ना, ती लय प्रगत आहेत. त्यांना ठेव मेंटली पण आहेत आणि बऱ्याच गोष्टीत आहेत. तर आपलं तसं सगळा येडा कारभार आहे. आपलं काही चांगलं नाही सगळं. प्रत्येक गोष्टीत आपण माग आहेत. लक्षात घ्या. ती लय स्वतःच टिमके मिरवायचं द्या सोडून विषय. तुम्हाला डीपमध्ये माहीत नसतं म्हणून तो गुलामीत ना आपण अजून. ध्यानात ठेवा. आणि गुलामच राहणार. ह्याच्याबद्दल बदल होणार नाही माझ्या डोक्यात, शंकाच नाही. गॅरंटेड गुलाम. तर ती पण ह्याच बाईने नादावलं पोरग आणि अंगलट आल्यावर ह्याच बाईने मारलं. इथपर्यंत पोलीस आता पोहोचल्यात. अजून तपास चालू आहे. बघू भविष्यात काय माहिती
बाहेर येते. त्याच्यामुळं सावध राहा, सुरक्षित राहा. 2026 आणि 2027 काही करा पण जिवंत राहा. ध्यानात ठेवा, 2026 उद्याला किती किती घटना घडतायत. आताचं आंदोलन, अजितदादा आमकं तमकं, 26-27 व्हेरी डेंजरस. रामकृष्ण हरी माऊली.